लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं गॅल्व्हनोमीटर ॲज अ व्होल्टमीटर. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत थर्मोकपल. दोन तीन इफेक्ट पहिल्यांदा ते डिस्कस करू आणि त्याच्यानंतर डायरेक्ट थर्मोकपलवर जाऊ. थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय? इलेक्ट्रिक करंट directly converted into temperature. Directly converted into temperature. ठीक आहे. डायरेक्टली कन्वर्ट कसं झालं टेम्परेचरमध्ये, त्याला काय म्हणतो आपण थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. नंतर आहे तुमचा सीबेक इफेक्ट. सीबेक इफेक्ट म्हणजे काय? व्होल्टेज इज डायरेक्टली कन्वर्टेड इंटू, व्होल्टेज म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स डायरेक्टली कन्वर्टेड इंटू टेम्परेचर. ठीक आहे, डायरेक्टली कन्वर्टेड इंटू टेम्परेचर, त्याला काय म्हटलं जातं? सीबेक इफेक्ट. दुसरा आहे तुमचा रिव्हर्स सीबेक इफेक्ट. रिव्हर्स सीबेक इफेक्ट म्हणजे काय? टेम्परेचर इज डायरेक्टली कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक करंट होणारचे इलेक्ट्रिक करंट किंवा पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स मध्ये. ओके, आता आपण थर्मोकपलच्या टॉपिक्सकडे जाऊया. आपण थर्मोकपल. आता थर्मोकपल म्हणजे काय? इट इज ए डिव्हाइस इन विच म्हणण्यापेक्षा विच इज डिपेंड्स ऑन, डायरेक्टली विच इज डिपेंड्स ऑन अँटी किंवा रिव्हर्स सीबेक इफेक्ट. ठीक आहे, रिव्हर्स सीबेक इफेक्ट तो थर्मोकपल काम करत असतो. चला, थर्मोकपल. आता थर्मोकपल कसं बनवता येईल? काय केलं त्याला? टू डिफरंट मेटल आर कनेक्टेड टू फॉर्म जंक्शन. कशासाठी यूज करतो आपण? जंक्शन तयार करण्यासाठी आपण यूज केलं. काय? दोन मेटल घेतले आणि ते काय केलं? जंक्शन बनवलं त्यांचं. ठीक आहे, two different metals are connected to form the junction, and two junctions are have different temperature. बघा, मग मी काय घेतलं? सपोज कॉपर आणि फेरस घेतलं. मी कॉपर हा म्हणतो मी कॉपर. ठीक आहे, कॉपर, आणि इथं मी लावला मी ॲमीटर. ठीक आहे, आणि मी या साईडने घेतला, हे दोन जंक्शन तयार झाले, आणि या साईडला घेतलं मी फेरस. ठीक आहे, आणि मी या साईडला दिल्यानंतर मी काय केलं? त्याला ईट द्यायला सुरुवात केली. या साईडला ईट दिली म्हणजे काय झालं? हॉट रिजन झाला, आणि हा माझा काय झाला? कोल्ड रिजन झाला. बरोबर की नाही? मग माझं हीट कसा फ्लो होणार आहे? माझं हीट कसं फ्लो होणार? हॉट टू कोल्ड. इट फ्लोज कसं फ्लो होणार? हॉट टू कोल्ड. बरोबर की नाही? कसं फ्लो होणार आहे? हॉट टू कोल्ड. कसा फ्लो होणार आहे? हॉट टू कोल्ड. आणि हॉट टू कोल्ड जर फ्लो झाला तर तुम्हाला काय लक्षात आलं? गॅल्व्हनोमीटरने काय केलं? डिफ्लेक्शन दाखवायला सुरुवात केली. ठीक आहे, डिफ्लेक्शन दाखवायला सुरुवात केली. पण यावेळेस त्यांनी डिफ्लेक्शन असं दाखवलं बघा, या पद्धतीने. मग नंतर मी काय केलं? उलटं केलं.
दोन डिफरंट मेटल घेतले म्हणून मी डिफरंट कलरने दाखवलं. ठीक आहे. इथं आता ह्या पॉईंटला मी काय केलं, या पॉईंटला मी आता इट अप केलं. ठीक आहे. या पॉईंटला इट केल्यानंतर हा काय होईल तुमचा कोल्ड रिजन बनेल आणि हा माझा कसं रिजन बनेल, हॉट रिजन बनेल. जसं हॉट दिलं तर कसा फ्लो होणार आहे, हीट कसा फ्लो होतो, हॉट टू कोल्ड. त्यावेळेस हॅमिटरने काय केलं, या पद्धतीने डायरेक्शन दाखवलं. पहिल्यांदा यांनी डायरेक्शन या पद्धतीने दाखवलेलं आहे, यांनी डायरेक्शन कशी दाखवली, या पद्धतीने, आणि आता डायरेक्शन उलटी झालेली. याचा अर्थ काय झालं, जसंही टेम्परेचर चेंज झालं म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झालेले आहे. पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झालाय. मग कसा पोटेन्शियल कसा फ्लो होतो, हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. म्हणजे जो हॉट रिजन आहे, हॉट रिजन मेक्स द हाय पोटेन्शियल. हॉट रिजन काय बनणार तुमचा, हाय पोटेन्शियलला बनणार आहे. म्हणून तुमचे करंट या पद्धतीने फ्लो झालाय. ठीक आहे. हाय पोटेन्शियल. आणि कोल्ड रिजन कसं बनणार आहे तुमचं, मग लो पोटेन्शियल. मग हा कसा आहे तुमचा लो पोटेन्शियल, आणि हा कसा बनला तुमचा हाय पोटेन्शियल. क्लिअर आहे. हाय पोटेन्शियल आणि लो पोटेन्शियल, कोल्ड रिजन आणि हॉट रिजन झालं. हे आहे तुमचा थर्मोकपल. थर्मोकपल कशा बेसिसवर डिपेंड आहे, थर्मोकपल इज डिपेंड्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्स सीबेक इफेक्ट. ठीक आहे. सिंपल होता. दोन डिफरंट मेटल का यूज केले गेले, सेम मेटल का नाही यूज केले, जेवढे डिफरंट मेटल यूज केल्यामुळे जास्त टेम्परेचर लवकर क्रिएट होईल जंक्शनला. जर सिमिलर घेतलं तर त्याच्यामध्ये जंक्शनला कमी टेम्परेचर क्रिएट होईल. म्हणून आपण यूज करताना काय यूज करतो, दोन डिफरंट मेटल. ठीक आहे. बस. थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, इलेक्ट्रिकचं कन्व्हर्जन टेम्परेचरमध्ये झालं पाहिजे. सीबेक इफेक्ट म्हणजे काय, व्होल्टेजचं कन्व्हर्जन झालं पाहिजे टेम्परेचरमध्ये. रिव्हर्स सीबेक म्हणजे काय, उलटा, ज्याच्यामध्ये काय होणार आहे, टेम्परेचरचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक. आपल्याला इथं लक्षात आलं, हॉट रिजन कडून कोल्ड रिजन मध्ये जाताना करंट डिफ्लेक्ट होत होता. मग तोच आहे तुमचा थर्मोकपलचा प्रिन्सिपल. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये इतकंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपला थिअरी पार्ट कंप्लीट झालेला आहे आणि नेक्स्ट व्हिडिओपासून आपण न्यूमेरिकलला सुरुवात करणार आहोत. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया.